हाय हॅलो नमस्कार, जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहे तिळाचे लाडू। मकर संक्रांत आले तर प्रत्येकजण आता काही ना काही बनवतो, तर आज आपण पण बनवतोय तिळाचे लाडू। तर तुम्ही इकडे बघू शकता, मी व्हाईट तीळ घेतलेले आहेत, पॉलिश केलेले तीळ आहेत। तर तुम्ही बघू शकता पूर्ण खूप व्हाईट दिसतात, म्हणजे जे ओरिजिनल व्हाईट आणि ह्याच्यामध्ये खूप डिफरन्स असतो। तसंच इकडे गूळ घेतलेला आहे किसून, तसंच 2 चम्मच मी देशी तूप घेतलेलं आहे। तर या 3 साहित्यामध्येच आज आपण तिळाचे लाडू बनवणार आहे। तर इकडे सर्वप्रथम मी कढई गरम करायला ठेवली। कढई गरम झाली की त्यामध्ये तीळ घालून घ्यायचे आपण, आणि तीळ थोडेसे भाजून घ्यायचे आपण। यामध्ये जास्त वेळ नाही, 1-अर्धा मिनिट आपण त्याच्यामध्ये फक्त भाजून घेणार आहे। तर इकडे मी अर्धा मिनिटच तीळ भाजून घेतलेले आहे। कढई गरम झाली होती त्यामुळे लगेच फक्त गरम करून घ्यायची आपल्याला तीळ। तर इकडे मी त्याला काढून घेतले तीळ भाजून घेतल्यानंतर। आता पुन्हा आपण त्याच कढईमध्ये 2 चम्मच जे तूप आपण साईडला घेतलं होतं तर ते घालून घ्यायचं। तूप हे मी गरम करून घेतलं थोडं, पण थोडंसं राहिलं, तर तरी पण हे सर्व तूप आपण यामध्ये घालून घेणार आहे। तूप चांगलं मेल्ट झालं की लगेच आपण त्यामध्ये जो गूळ किसून घेतलेला आहे तर तो घालून घ्यायचा। तर इकडे गूळही मी यामध्ये घालून घेतलाय आणि गूळ आपण यामध्ये मेल्ट करून घ्यायचा। मी 1 चम्मच यामध्ये थोडंसं पाणी घालते। पाणी नाही घातलं तरी गूळ आपला मस्त असा मेल्ट होतो, पण थोडंसं मी यामध्ये 1 चम्मच पाणी घालते, जास्त पाणी घालत नाही। तर इकडे मी 1 चम्मच पाणी घालून घेतलंय आणि आता आपण गूळ यामध्ये मेल्ट करून घेणार आहे। 4 ते 5 मिनिटांमध्ये गूळ स्लो फ्लेमवरती लगेच मेल्ट होतो। गॅस फास्ट ठेवला तर गूळ करपतो आणि स्मेल पण म्हणजे लाडू पण वेगळे बनतात, त्यामुळे स्लो गॅसवरतीच आपण त्याला गूळ मेल्ट करून घेणार आहे। तर इकडे गूळ मेल्ट झालेला आहे, पण आपण त्याचा व्यवस्थित पाक बनवणार आहे। प्रॉपर पाक नाही बनवायचा, थोडंसं त्याची गोळी रेडी झाली पाहिजे तोपर्यंतच आपण त्याचा पाक बनवणार आहे। तर तुम्ही बघू शकता इकडे पाण्यामध्ये घेतले मी त्याला, आणि अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता। तर इकडे मस्त अशी आपली गोळी रेडी होते। तर आपला पाक म्हणजे रेडी झालेला आहे। तर यामध्ये तुम्हाला जर चिक्की बनवायची असेल तर तुम्ही यापेक्षा थोडासा घट्ट पाक बनवून घ्या, पण इकडे मी लाडू बनवते तिळाचे, तर त्यासाठी मी थोडासा कमी पाक बनवलेला आहे। आणि आता आपण यामध्ये जे तीळ भाजून घेतलेले आहे तर ते घालून घ्यायचे। अगोदर मी थोडे घातले आणि त्याच्यानंतर बाकीचे घातले, कारण खाली लागेल त्यासाठी मी आधी व्यवस्थित मिक्स करून घेतले त्यामध्ये। तर इकडे मी याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेते। पूर्ण गूळ अब्झॉर्ब करेपर्यंत तिळाने मी ह्याच्यामध्ये त्याला 1 मिनिट चांगलं मिक्स करून घेते। तर इकडे पूर्ण गूळ अब्झॉर्ब केलेला आहे तिळाने। तर आता आपण गॅस बंद करायचा आणि त्याचे आता लाडू बनवून घ्यायचे। तर इकडे आता मी हाताला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे, थोडासा एक गोळा घेतला आहे, आणि अशा प्रकारे तुम्ही आता गरम आहे त्यामुळे थोडं छोटं मी लाडू बनवते। तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही लाडू बनवू शकता। तर इकडे तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे लाडू बनवून घेतलेले आहेत, आणि आपले जे बाकीचे आहेत तेही आपण अशा प्रकारेच बनवून घेणार आहे। हाताला थोडंसं तूप लावा, जेव्हा गरम असतं तेव्हाच ते लाडू ओळले जातात, नाहीतर पुन्हा ते मग घट्ट होऊन जातं। तर इकडे माझे पूर्ण लाडू बनवून झालेले आहे। 2 लाडू थोडेसे ब्लॅक दिसत आहेत, तर ते पूर्ण घट्ट झालं होतं, त्यामुळे मी पुन्हा कढई गरम केली आणि पुन्हा मेल्ट करून पुन्हा ते बनवलेले आहेत। तर इकडे आपले तिळाचे लाडू रेडी झालेले आहेत। तर कसे झाले ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि तुमचे बनवून झाले का हेही सांगा। तर आपला हा पण ब्लॉग येथेच एंड करूया, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। धन्यवाद।